सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं, ते असतं दागिन्यांमध्येही. सोने, चांदी, हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स. पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ. लग्नकार्य असो, सण असो वा खास क्षण, ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने, खास तुमच्यासाठी. ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना. सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे, संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने. आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9372 012 044. अहिल्यानगर आणि श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या साकळाई उपसा सिंचन योजनेला अखेर राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकृत घोषणा केली आहे. तब्बल 1000 कोटीहून अधिक निधीच्या या योजनेमुळे दुष्काळी पट्ट्यातील हजारो हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे आणि यातून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या योजनेला मंजुरी मिळाल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालंय. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना अखेर यश आलं असून त्यांनी शासन पातळीवर पाठपुरावा करून ही योजना मार्गी लावण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तर माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केंद्र आणि राज्य पातळीवर सातत्यानं पाठपुरावा करत प्रश्नाची गांभीर्यानं मांडणी केली. स्थानिक कृती समितीनं अनेक वर्ष सातत्यानं संघर्ष करून आंदोलनं, बैठका आणि निवेदनं देत हा विषय जिवंत ठेवला होता. अखेर शासनानं सकारात्मक निर्णय घेतल्यामुळे कृती समिती आणि ग्रामस्थांच्या मेहनतीला यश मिळाले. या पार्श्वभूमीवर हिवरेझरे येथे ग्रामस्थांनी उत्स्फूर्त जल्लोष केला. फटाक्यांची आतिषबाजी, ढोल ताशांचा गजर आणि गुलाल उधळून आपला आनंद व्यक्त केला. नाही, आता साखळाईविषयी बऱ्याच वर्षांच्या संघर्षानंतर जवळपास 40 वर्षाची प्रतीक्षा जनतेची होती आणि अनेक आश्वासनं दिले गेले प्रत्येक निवडणुकीमध्ये, प्रत्येक भागामध्ये. माझ्या लोकसभेच्या वेळेस मला असं वाटतं जेवढे शब्द मी आजपर्यंत राजकारणामध्ये दिले त्या सगळ्या शब्दांमध्ये हा एकमेव शब्द अजून राहिला होता जो दुर्दैवाने माझ्याकडून पूर्ण झालेला नव्हता. लोकसभेच्या काळात मी जनतेला विश्वास दिला होता की मी करेल, पण ठीक आहे, त्या काळामध्ये जनतेला तो विश्वास पटला नसेल, पण मी हार मानली नाही. आज राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जो शब्द वाळकी येथे सगळ्या अहिल्यानगरच्या साखळाई प्रभावित असलेल्या गावांच्या शेतकऱ्यांना दिला होता, जनतेला दिला होता, तो शब्द माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पूर्ण केला. आज राज्य मंत्रिमंडळामध्ये राज्याचे जलसंपदा मंत्री तसेच अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी जी मेहनत या प्रस्तावासाठी घेतली आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या प्रयत्नातून ती कॅबिनेटमध्ये आज आली. माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये राज्य मंत्रिमंडळाने साखळीच्या प्रकल्पाला आज कॅबिनेटमध्ये मान्यता दिलेली आहे. जवळपास 1300 कोटी रुपये खर्च करून पुढच्या 4 ते 5 वर्षामध्ये या योजनेला सुरुवात पूर्ण केली जाईल. आणि आम्ही आता मी केरळ दौऱ्यावर असल्या कारणाने मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना परवा देखील मुंबई इथे भेटलो होतो. पालकमंत्री महोदय होते आणि आम्ही विनंती केली होती की साहेब हे कॅबिनेटमध्ये या 1 तारखेला आपण घ्यावं, आणि साहेबांनी तसंच आमच्या विनंतीला मान देत आज मान्यता दिल्याबद्दल मी राज्याचे मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री व सर्व लोक ज्यांनी या साखळीसाठी संघर्ष केला, यामध्ये माझे नेते स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले साहेब, ज्यांचं खरं तर स्वप्न होतं की योजना व्हावी आणि जर भूमिपूजन आम्ही दोघांनी मिळून ठरवलं होतं कसं नियोजन करायचं, पण का ती गोष्ट दुर्दैवाने घडू शकली नाही. पण कर्डिले साहेबांचं स्वप्न आज पूर्ण झालंय. माननीय बबनदादा पाचपुते साहेब यांनी प्रदीर्घ काळ या साखळीसाठी संघर्ष केला, त्यांचं स्वप्न आज पूर्ण झालंय. आणि विशेषतः ते सर्व, मग यामध्ये साखळी सुकाणू समिती असेल, सर्व शेतकरी असतील, यांनी अनेक वर्षाची प्रतीक्षा केली. आज ती प्रतीक्षा पूर्ण झालेली आहे आणि मी सगळ्या लोकांच्या मनापासून आभार व्यक्त करेन की ज्या विश्वासाने ते आमच्या बरोबर राहिले. विनंती करणार आहे की एखादं काम मागं पुढं होत राहतं, पण विश्वास हा ठेवला पाहिजे. आज जो विश्वास आणि जे शब्द जेवढे मी दिले होते, आज माझे सगळे शब्द एक राजकीय प्रतिनिधी म्हणून पूर्ण झालेले आहेत. जिल्ह्याप्रती मला विश्वास आहे की या कामाच्या माध्यमातून या सर्व 32 गावांना
आणि यांच्या पुढच्या 50 वर्षाच्या भविष्याला एक दिशा देण्याचं काम माननीय मुख्यमंत्री महोदय आणि जलसंपदा मंत्री महोदय केलं आहे. मी परत एकदा सगळ्या पत्रकार बांधवांचे देखील ज्यांनी सातत्याने या योजनेसाठी पाठपुरावा केला, आपल्या लिखाणातून आपल्या वैचारिकतेतून या योजनेसाठी सातत्याने वस्तुस्थिती ही जनतेपुढे आणली आणि पत्रकारांचा देखील फार मोठा वाटा या योजनेला पूर्ण होण्यामध्ये आहे. तर तुमच्या पत्रकार बांधवांचे देखील मनापासून आभार. आणि हे सरकार आदरणीय प्रधानमंत्रींच्या नेतृत्वामध्ये राज्यामध्ये असलेलं महायुती सरकार हे जनतेच्या हिताचं आहे, जनकल्याणासाठी आहे, हे परत एकदा माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वामध्ये सिद्ध झालेलं आहे. आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे साहेब राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेऊन साखळा योजनेला आज मंजुरी या ठिकाणी बहाल केलेली आहे. या जिल्ह्याचे सुपुत्र आणि माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटलांनी जो काही या योजनेसाठी संघर्ष केला, त्या संघर्षाचा आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या वतीने मनपूर्वक त्यांचा आभार मानतो. आणि जो काही या भागाला न्याय मिळाला, या न्याय मिळण्यामागे डॉक्टर सुजय विखे पाटलांनी संघर्ष करून जीवाचं रान करून साखळा योजना त्यांनी मंजूर करून घेतली. सर्व शेतकऱ्यांच्या वतीने त्यांचे साखळा योजना कृती समितीच्या वतीने ज्या शेतकऱ्यांनी ज्यांनी साखळा योजनेसाठी योगदान दिलं त्या सर्व शेतकऱ्यांचे डॉक्टर सुजय विखे पाटलांचा त्यासाठी अनेक वेळा त्यांना कृती समितीच्या सर्व कार्यकर्त्यांना अनेक वेळा अपमान सहन करावा लागला. त्या डॉक्टर सुजय विखे पाटलांचा लोकसभेत निवडणुकीत पराभव सुद्धा साखळा योजनेमुळे झाला, म्हणून सर्वात मोठा अपमान सुद्धा त्यांचा झाला, त्यांच्याबरोबर आमचाही सर्वांचा झाला. परंतु तरी सुद्धा त्यांनी हार न मानता योजना मंजूर करून दाखवली. या योजनेमुळे परिसरातील शेतीला शाश्वत पाणी उपलब्ध होऊन शेती उत्पादनात वाढ होणार असून शेतकऱ्यांचं उत्पन्नही वाढेल. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल, असंही नागरिकांनी म्हटलंय. साकळाई उपसा सिंचन योजना प्रत्यक्षात आल्यावर परिसरातील पाणीटंचाई मोठ्या प्रमाणामध्ये कमी होऊन शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यास मदत होईल. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली ही योजना आता प्रत्यक्षात येण्याच्या मार्गावर असल्यामुळे नागरिकांमध्ये आशावाद निर्माण झालाय. वृत्तसंकलन विभाग, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये. डोळ्यांचे विविध आजार, ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान. ठिकाण स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, देवाचा मळा, बालाजी अपार्टमेंट जवळ, संगमनेर. संपर्क 02425 29 91 90 आणि 8108 17 63 65.